चला प्लीज अंबावली आमच्यापर्यंत पोहोचवायची याची नोंद घ्या. दोन ऑलराऊंडर चालेल. फलंदाजी करणारा फलंदाज गोलंदाजी करू शकतो याची नोंद घ्या. चला प्लीज लगेचच आपण आमच्यापर्यंत नावं पोहोचवायची नोंद घ्या आणि दोन बॅटर लगेच तसेच मैदानामध्ये जायचं प्लीज विनंती असेल तुम्हाला. फलंदाजी करणारा फलंदाज इथून गोलंदाजी करू शकतो याची नोंद घ्या. लगेच बॅटर आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आमच्यापर्यंत नावं पोहोचले गेले. आदित्य, नितेश आणि हर्ष तीन बॅटर असतील जे मात्र फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. काय आदित्यने मात्र पूर्णपणे सामना जिंकवला गेला होता जरूर, परंतु शेवटचा ते बॉल अचूक टप्प्यावरती राहिला गेला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि इथून मात्र एकच जाव आली. सुपर ओव्हर मध्ये ही लढत गेली. त्रितुंड सुपर ओव्हर मध्ये हा सामना. त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला. अमन गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून चांगला षटक जरूर त्याच्या नावावरती राहिला होता. तोच गोलंदाज अमन दाखल झाला. इथून अमन दाखल झाला. पहिलाच बॉल आदित्य साडे उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेखा पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार 6. तरी तोडणं पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग शॉट. चेंडू सरळ क्लिअर झाला. क्षेत्ररक्षकानं चुकी केली. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू आउट ऑफ दी पार्क आला षटकारासाठी. अमनने चांगला चेंडू जरूर हाताळला होता. विकेट टेकर गोलंदाज. चेंज ऑफ द पेस लावडा पेस जरूर. शर्यतीचा वेध घेतल्यानंतर इथून पाहिल्या गेलं तर लेग बाय स्वरूपात पंचांनी दर्शवलं गेलं. त्या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं गेलं तर नितीनजी कदम जरा पाहायला मिळतात. अचूकरित्या भूमिका मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने आज सलग तिसऱ्या दिवसामध्ये आमच्या समोर जोडले गेलेत आणि चांगलं कव्हर अप त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळी उंची गाठण्यामध्ये त्यांचा सुद्धा एक महत्वाचा वाटा राहिला जातो. MNK पॅनल सफळ एक विभागातील एक नामवंत पंच आपण पाहतो. यावेळेस बॅट चेडेगेच कोणती चुकी करणार नाही. फलंदाज बाद होईल. तोडण्या महत्वाच्या क्षणाला आलेली ही विकेट असेल. त्या ठिकाणी तो सामना कधीच मात्र जिंकला गेला असता यात काही शंका नसेल. कारण संघानं परतो दीपेश यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी केली होती. अनुषंगानं शेवटच्या अंतिम बॉल वरती आपण पाहिलं असेल जीवनदान मिळालं होतं आदित्यला आणि त्या संधीचं सोनं त्याने केलंय. इथून येणाऱ्या सामन्यांसाठी मात्र हा एक संदेश असेल. ज्या ठिकाणी मात्र झेल सुटल्या जातील त्या ठिकाणी मात्र तुम्हाला मारहाणी सोसावी लागणार आहे गोलंदाजांना. त्याच अनुषंगाने इथून धावफलकावर धावा जर आपण पाहिले गेला तर जाऊन पोहोचले जातात. ते म्हणजे 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेटचं पतन झाला. इथून जर 1 विकेट आला तर निश्चित स्वरूपामध्ये ऑल आउट होईल आणि इथून टार्गेट सेट होईल. इथून गोलंदाजावरती आक्रमण केलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. निर्माण दाखल झाला. हर्ष गेला. इथून खरेडीचा ब्रँड आपण पाहायला मिळतो. खरेडी एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथून इंटू द गॅप मध्ये
डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर बंबल झाली. इथून मात्र कन्वर्ट झाला दुसऱ्या धाब्यामध्ये. इथून एक धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केला. एक एक धाव खूप महत्वाची असेल कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं असेल ज्यावेळेस कृष्ण लक्ष्मण सातपुते यांना विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एक एक धाव ही ज्यावेळेस मॅच रंगतदार स्थितीमध्ये असते त्यावेळेस मात्र एक एक निर्धाव चेंडू आणि एक एक धाव ही मात्र सोन्याच्या किमतीची गणली जाते. त्याच अनुषंगाने सुपर ओव्हर मधील हा सामना आणि तिथून मात्र एक एक धाव खूप महत्वाची असेल. धाव फलक आपण पाहतोय आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये या वेळेस तोवर फुलटो चेंडू जोरावर विकेटला क्षेत्ररक्षक आला. चेंडूला फील्ड मात्र झाला. वर एकच जागेवर सॅटिस्फाय व्हावं लागतं. दोन्ही या एकच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 10 धावा धाव फलकावरती. 10 रन म्हणजे स्कोर कार्ड 10 धावा धाव फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग 10 धावा एक मजबूत स्थिती ज्या ठिकाणी एक मॅच स्कोर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचला जातो तो म्हणजेच आई सत्वाई खारडी हा संघ. इथून शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. दुसऱ्या वेळेस स्लोवर फुल टच बॉल फुल टच चेंडू वरती फुल टोल बसून सरळ फेकून दिलं गेलं. आदित्यच्या बॅट मधून स्क्वेअर लेग एरियाला क्लिअर करणारा दर्जेदार कणकणीत बहारदार आला. षटकार 6 आणि तो 6च्या मदतीनं धाव फलक फ्लाय झाला. त्यामुळे 16 धावा धाव फलकावरती 17 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केला. ते म्हणजे खारडी संघासमोर. इथून विनंती असेल आई सतबाई खारडी संघाला आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची याची नोंद घ्या. चला प्लीज इथून बॅटर मैदानाचा ताबा आपण घ्यायचा याची नोंद घ्या. विनंती असेल तुम्हाला. जी पार्टनरशिप बिल्ड केली होती तेच सलम दाखल झाला. सचिन आणि दीपेश ही जोडी या तोडणं 6 चेंडू 17ची गरज असेल खारडी संघाला. गोलंदाज दाखल झाला या 17 धावा रोखण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकत असाल. इथून केतन दाखल झाला 6 चेंडू 17 धावा रोखण्यासाठी. ऑन स्ट्राईक वरती दीपेशला आपण पाहतो त्याने चांगला खेळ जरूर साकारला होता. परंतु इथून जो देता वही सिकंदर 6 बॉल 17ची गरज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट नजरवर क्षेत्ररक्षक नाही या त्या ठिकाणी. प्रयत्न मात्र केले जातात तद्वार चेंडू निघून जाईल. बंदुकीच्या गोळीप्रमाणे सरळ चौकारासाठी. चौकार 4 ने सुरुवात झाली आहे. मॅच ऑन असेल अजूनही. इथून कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्या. इथून सुपर ओव्हर होणार नाही. इथून तुम्हाला धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 17 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात विजयी होण्यासाठी.
पहिल्याच बॉल वरती चौकार, यावेळेस उडवलाय चेंडूला सरळ षटकारासाठी. इथून तुम्ही जरी 17 धावांचं टार्गेट सेट केलं असलं तरी आम्ही थांबण्याचं नाव घेणार नाही आहोत, हे दर्शवून दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. इथून दीपेश मात्र एकच सांगतो, चिकणं तेंद्र माझ्या रक्तातच आहे, हरणं ती मात्र जंगलात राहतात, हे मात्र दर्शवल्या गेल्या कार्डी संघाच्या माध्यमातून. इथून घेणारे बॉल असतील 4 आणि 4 बॉल मध्ये 7 ची गरज. इथून हृदयाचे डोके वाढले असेल, कोण जिंकणार कोण हारणार, पर तिथून जो मात्र खेळ चांगला दर्शवणारा तो मात्र इथून विजयश्री संपादित करणार, हे मात्र पाहायला मिळत आहे. इथून केलेला वार आपण बघतो, चौकारानंतर आलेला हा षटकारा. इथून 4 बॉल 7 ची गरज, 5 अजूनही ऑन, काही होऊ शकतं. 2 जर इथून विकेट आला निश्चित स्वरूपात मॅच ऑन राहील. यामध्ये समय फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर, परंतु इथून आलेला हा डॉट बॉल असेल. इथून रिव्ह्यू आला वाईट साडे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. उतून फेअर डिलिव्हरी हा डिसिजन आला, या ठिकाणी रिव्ह्यू लॉस असेल. इथून सूर्यजी सम्राटांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा शब्द सुमनानं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत याच्या अकरावी रचनेमध्ये. याही वेळेस फ्लड अँड मिस डॉट बॉल आला. इथून 2 चेंडू 7 ची गरज असेल. पहिले 2 चेंडू नाट वेग होत, त्यावरती जरूर आक्रमण पाहिला, त्यानंतर केतनने केलेला हा पलटवार, तिकडे डॉट बॉल आला. तो येणारे बॉल असेल 2 चेंडू मध्ये 7 ची गरज. दोन कार्डी की आई सत्वाई कार्डी, 2 संघांमधील ही लढत ज्या ठिकाणी सुपर ओव्हर आपण पाहतोय. फुलटच बॉल जरूर त्या ठिकाणी, इथून मिस झाला. इथून एकच जाईल शेवटचा ते बॉल. इथून 1 चेंडू 6 ची गरज असेल, 6 धावा मात्र केल्या जाऊ शकतात. परंतु इथून कशा प्रकारे गोलंदाजी हाताळले जाईल, तो निश्चित स्वरूपामध्ये थोडस नाराज, थोडस हताश आपण पाहतोय, कारण फुलटच बॉलची हाताळली होती, 50 वेग त्या ठिकाणी केतनने साकारला. इथून 1 बॉल 6 ची गरज असेल. इथून जर षटकार आला तर निश्चित स्वरूपामध्ये विजयी होईल, अन्यथा मात्र पराभव स्वीकारावा लागणारा. सचिनकडे क्षमता, सचिनकडे कॅपॅबिलिटी आहे, और तो इथून त्याला करून दाखवणं हे खूप महत्वाचं असेल. इथून 1 चेंडू 6 ची गरज. यावेळेस स्पेशल स्ट्रोक जरूर, आणि इथून मात्र विजयश्री संपादित करेल आई सत्वाई कार्डी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून हार्ड लक टीम कार्डी संघ. इथून आलात, चांगला खेळ दर्शवलात, त्याबद्दल खरं तुमचं सुद्धा मनापासून आभार. इथून दोन्ही संघाला विनंती असेल हँडशेक करायचा आहे, तर इथून माकुंड संघ आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या, याची विनंती असेल तुम्हाला.